शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवान श्री विष्णूंच्या 1000 नावांचा आपण क्रमाक्रमाने विचार करत आहोत। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक आहे 45। श्लोक म्हणू आपण आधी। ऋतुसुदर्शन कालः परमेष्ठी परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ऋतुसुदर्शन कालः परमेष्ठी परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः। एकंदर ह्या श्लोकामध्ये 10 नावं आहेत। या 10 नावांपैकी क्रमाने पहिलं जे नाव आहे त्याचा आधी विचार करू। ऋतुः असं नाव आहे। परिचयाचा शब्द आपल्याला आहे, पण भाष्यात जे अर्थ दिलेत तसा अर्थ पाहू। ऋतू आपल्याला माहिती आहेत, आपण 3 ऋतू म्हणतो खरं म्हणजे, उन्हाळा पावसाळा हिवाळा। पण हे एकंदर वातावरणाच्या परिस्थितीप्रमाणे म्हटलेले ऋतू आहेत। पण भगवंतांनी जेव्हा सृष्टी निर्माण केली एक ऋतुचक्र निर्माण केलं। जसं संवत्सर चक्र, पुढे संवत्सर शब्द येणारच आहे। खूप प्रकारची चक्र म्हणजे चक्राकार गतीने पुन्हा पुन्हा त्या घटना होत राहणं, पुन्हा पुन्हा तेच ते तेच ते। तसंच चक्राकार गतीने ही सगळी पृथ्वी फिरवून ठेवलेली आहे। म्हणून भगवंतांचं एक नाव श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये उद्धवाला भगवान श्रीकृष्ण सांगत असताना आद्योवतार पुरुष परस्य असं। तो आद्यावतार सगळं विश्वच आहे। मग ते कसंही वागून कसं चालेल, काही सृष्टीचं नियमन त्याला करायचं, नियंता तो आहे ईश्वरी न्यायाने। तर त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारची नियमनं जी केली त्यामध्ये सर्व वर्ष ज्याला आपण म्हणतो त्या वर्षातल्या सगळ्या प्रकारच्या परिस्थिती, सगळ्या थंडी हिवाळा उन्हाळा याप्रमाणे ते 3 ऋतू आपण मानतो। पण तसे मुळात आमच्या धर्मशास्त्रीय पंचांगशास्त्राप्रमाणे 6 ऋतू असतात। सगळ्यात पहिला ऋतू वसंत आहे, त्यानंतर वर्षा आहे, त्यानंतर वसंत ग्रीष्म वर्षा शरद शिशिर हेमंत शिशिर असे त्याचे 6 ऋतू मानले आहेत। वसंत ऋतूने प्रारंभ होतो म्हणजे चैत्र मास 2-2 महिन्यांचा एक ऋतू मानला आहे। चैत्र वैशाख एक ऋतू असं ऋतू, याचा अर्थ त्या त्या कालावधीनंतर तशा तशा घटना येत जातात आणि ह्यांनीच निर्माण केले आहेत। सगळं विश्वच याची निर्मिती आहे। त्यामुळे ऋतूसुद्धा त्यांनीच निर्माण केले, म्हणून तो ऋतूंचा निर्माता आहे। म्हणून त्याचं एक नावच ऋतू असं। ऋतूच तो आहे। जसं वसंतही तोच आहे, ग्रीष्मही तोच आहे, वर्षाही तोच आहे, शरदही तोच आहे, शिशिरही तोच आहे, सगळे ऋतू तोच आहे। म्हणून त्याचं पहिलं नाव या श्लोकातलं ऋतू असं म्हटलं गेलेलं आहे। ऋतूचा अर्थ कालगणना करण्याचं हे एक आहे। पुढे काल शब्द येणार आहे। इथे काळ अर्थाने बघू आपण, तिथे काल अर्थाने येईल। पुढे काल हा एक नाव येतच आहे, तिथे तो मृत्यू अर्थाने होईल। इथे काळ याचा अर्थ वेळ, टाईम या अर्थाने। म्हणजे त्या त्या वेळेप्रमाणे त्या त्या निसर्गाचं नियमन करण्यासाठी त्यांनी
चक्राकार गतीने एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह याः अघायवेंद्रियारामो मोग पार्थस जीवती. भगवान गीतेत बोलले त्याप्रमाणे एवं प्रवर्तितं चक्रम, असं ऋतूंचं 6 ऋतूंचं चक्र भगवंतांनी या सृष्टीमध्ये लावून ठेवलेलं आहे. काय त्यात कधी बदल नाही होत. म्हणजे कधी एखाद्या वेळा मागे पुढेही सुद्धा 2-4 दिवस होईल, पण ते ऋतू येतात नियमाने. नेहमीची येतो उन्हाळा हिवाळा, हे असं एक काव्य होतं. नेमाने येतं, कारण ती निर्मिती भगवंतांची आहे. भगवंतांच्या योजनेत सगळं नियमाने बद्ध आहे. असं नाही होत कधी की एक मधला ऋतू स्किप केला, असं नाही होत. की यंदा पूर्ण वर्षा ऋतू स्किप केला, असं नाही होत. कमी होईल वर्षा. हेमंत ऋतू मार्गशीर्ष ऋतूमध्ये, मार्गशीरमध्ये हेमंत ऋतू जे येतो ते मार्गशीर्ष महिना असतो तेव्हा थंडी असते. असं होऊ शकते की त्या ऋतूमध्ये थोडे थंडीचं प्रमाण कमी जास्त होईल, पण तो ऋतू येणारच. 6ही ऋतू क्रमाक्रमाने पुन्हा पुन्हा येतात. इतक्या नियमाने बद्ध असलेला एकच ईश्वर नावाचा जो वस्तू आहे, ज्याला देव म्हणतो आपण, त्याचं नावच एक ऋतू असं पहिल्या क्रमांकाचं या श्लोकातलं आहे. दुसरं नाव भगवंतांचं क्रमाने या श्लोकातलं आहे सुदर्शन. सु म्हणजे चांगलं, दर्शन आहे आपल्याला अनुभव हा. आपण पुष्कळ ठिकाणी बाहेर गेलो, फार छान सुंदर दर्शन झालं हो. इतकं छान निसर्ग होता. आम्ही गेलो मध्ये महाबळेश्वरला, इतका सुंदर निसर्ग, इतके छान धबधबे, वॉटरफॉल्स, पक्षी, वनराई, फुलं फलं, इतके छान निसर्ग होता ना. छान दर्शन झालं. हे निसर्गाच्या बाबतीतही आपण म्हणतो. आणि कोणी भाविक भक्तांच्या गटांपैकी जर म्हटलं का तुम्ही इतक्या तिरुपतीला गेले होते, कसं दर्शन झालं देवाचं? दर्शन खूप छान झालं, प्रसन्न वाटलं अगदी. इतकी सुंदर त्याची मूर्ती वगैरे. सु याचा अर्थ चांगलं, ज्या दर्शनाने अंतःकरणाला प्रसन्नता होते, आल्हाद वाटतो, त्या दर्शनाला सुदर्शन म्हणतात. आचार्यांनी याची व्याख्या केली आहे सुदर्शनची. सुलभत्वेन दर्शनं यस्य, सुलभत्वेन दर्शनं यस्य सुदर्शनः तस्य सुदर्शनः, त्याला सुदर्शन. सुलभत्वेन दर्शनं यस्य, सुंदर असं वर्णन आचार्यांनी करून ठेवलं. आणि याचं दर्शन खरं म्हणजे भाष्यात आचार्य म्हणाले 5 अंगांनी होतं. याच्या रूपाचं होतं, शास्त्र निर्माण केले त्या शास्त्रांना दर्शनच म्हणतात. हा सर्व शास्त्रांचा वेत्ता आहे म्हणून याच्या वेत्तेपणाचं दर्शन होतं. याच्या ज्ञानस्वरूपाचं दर्शन होतं, कारण याच्या स्वरूप लक्षणांपैकी सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, त्या ज्ञान शब्द आहे. त्या ज्ञानांगाने सुद्धा याचं दर्शन फार चांगलं आहे. आणि दर्शन शब्दाचा एक अर्थ हे चक्षु डोळेसुद्धा होतो. असे 5 छटा दर्शन या अंगाने भाष्यामध्ये केलेले आहेत. 5 अंगांनी दर्शन आपण कशाला म्हणू शकता. जसं आता हा शब्द सुदर्शन हा ईश्वरवाचक आहे. ऋतू शब्दसुद्धा ईश्वरवाचकच होता. निर्गुण निराकार ब्रह्मवस्तूमध्ये हे काही नाही. तिथे ऋतूही नाहीत, तिथे दर्शनही नाहीच आहे. निर्गुण निराकार आहे, दर्शन नाहीच आहे. हे ईश्वराचं अवताराचं दर्शन जास्त आहे सुदर्शन. जसं राम अवतारामध्ये असं वर्णन येतं, सगळ्या वाल्मिकी रामायण म्हणा, तुलसी रामायण म्हणा, यामध्ये वर्णन येतं की प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले 14 वर्षांच्या, अनेक ऋषींच्या आश्रमात गेले. ऋषींना त्यांचं ते रूप पाहून, घनश्याम हा रामलावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, हे पाहून खूप आनंद व्हायचा. आणि त्या रूपाकडे ते पाहतच बसायचे, न्याहाळत बसायचे. त्यांना काही सुचत नाही पुढे. दर्शनानंतर भगवंतांच्या त्याची स्तुती करावी असं शास्त्रांनी सांगितलं आहे. नाही सुचत. भगवत दर्शनामध्ये बघताय विसरून जातो की मला स्तुती करायची आहे, याचं वर्णन करायचं आहे, याला वंदन करायचं आहे. अष्टसात्विक भाव जागृत झाल्यामुळे भक्ताला तो विसर पडतो. ध्रुवाचंही असंच झालं आहे. ध्रुवाला भगवान श्री विष्णूंनी त्याच्या तपश्चर्येनंतर मधुवनात जेव्हा दर्शन दिलं, ते सुदर्शन आहे. त्या दर्शनाने तो विसरून गेला एक क्षणभर, की आईने सांगितलं होतं की दर्शन झालं की देवाची स्तुती करायची. शास्त्रही तसंच सांगतं. त्या नारदांनी सांगितलं आहे. नारद गुरु आहेत त्याचे. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र दिला आहे. पण ध्रुव भांबावून गेला दर्शनात. सुदर्शन झालं. अष्टसात्विक भाव भगवंतांच्या रूपाविषयी, अवताराविषयी किंवा रूप धारण करून येतात त्यावेळेचं वर्णन आहे सुदर्शन. विसरला ध्रुव. आणि मग भगवंतांना त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी भगवंतांची स्तुती केली 5 श्लोकामध्ये.
त्यातला पहिला श्लोकच असा की विसरलो देवा मी, आता तुझी स्तुती, तुझ्या या दर्शनाने मला इतका आल्हाद झाला, सुदर्शन आहे ना हे, मला विसर पडला देवा, तू दर्शन तर दिलंय, मागण्याचं पण लक्षात नाही. देवाने आपण म्हटलं तुला काय हवं माग, पण त्याआधी ध्रुवानी भगवंतांची स्तुती करण्याकरता त्यांनाच स्फूर्ती ऊर्जा मागितली. योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर सधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादी प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. हा ध्रुवाच्या स्तुतीतला पहिला श्लोक आहे. म्हणजे ध्रुवानी भगवंतांची केलेली स्तुती, यातला पहिला श्लोक श्रीमद भागवतात 4th स्कंदात येतो. तो विसरून गेला, कारण सुदर्शन झालं. आपण कशासाठी तप केलं, आपल्याला काय मागायचं हे विसरला, स्तुती करायची विसरला, हात जोडणे विसरला, इतका स्तंभित झाला. अष्टसात्विक भावांमध्ये एक ते स्तंभ, रोमांचा स्तंभ अष्टसात्विक भावांपैकी आहे. स्तंभित झाला, असा एका जागी काष्ठावत झाला, त्याला सुचेना काही. सुदर्शन शब्दाचा अर्थ पाहतो आपण, अतिशय नयन मनोहर असं भगवंतांचं रूप असतंय. घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. हा मनाच्या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी त्याच्या रूपाचं वर्णन केलं आहे. हे रामांच्या अवतारातलं वर्णन आहे. आणि त्यामुळे भगवंतांचं दर्शन नेहमी सुदर्शनच आहे. रूपाच्या अंगाने घ्या, शास्त्राच्या अंगाने घ्या, वेदता अंगाने घ्या, ज्ञानाच्या अंगाने घ्यावं, किंवा डोळे किंवा नेत्र या अंगाने घ्यावं. ते दर्शन नेहमी जे चांगलंच दर्शन आहे, आल्हाद आनंद चित्ताला देणार आहे, म्हणून त्याचं एक नाव सुदर्शन आहे. याच्या आधीच्या नावात आपण असा विचार केला होता की आद्यावतार पुरुष परस्य, हे सगळं विश्व, ही सगळी सृष्टी, अनंत ब्रह्मांड हा भगवंतांचा पहिला अवतार मानला आहे. हाच अवतार आहे. हे विश्व निर्माण झालं, हाच अवतार त्याचा पहिला. आणि या पूर्ण विश्वामध्ये भगवंतांनी इतकी नुसतं निर्माण नाही केलं, भगवंतांनी सगळी सृष्टी आणि विश्व निर्माण करून तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत. आणि म्हणून परिणाम काय झाला, या सृष्टीमध्ये सुद्धा अनेक घटक, अनेक पदार्थ, अनेक पक्षी, अनेक जीव, अनेक वृक्ष, अनेक नद्या, निसर्ग सगळा हे अत्यंत सुदर्शनीय आहेत. यांचं दर्शन फार चांगलं आहे. उदाहरण बोलतो, सकाळच्या वेळेला आमच्या अंगणामध्ये काही पक्षी येतात, चक्रवाक पक्षी येतो आणि इतके छान छान आवाज करतात. आणि त्यांच्याकडे पाहतं रंगीबेरंगी त्यांचे पंख, त्यांची चोच वेगळ्या रंगाची, त्यांचे आवाज ध्वनी पण फार वेगळी. अगदी असं वाटतं की बोलतात का. आणि त्यामध्ये हे सुदर्शन बोलतं आहे. काही खारी येतात, खार माहिती आहे आपल्याला, खारी येतात आणि अगदी इतकं दर्शन त्यांचं छान आहे. सध्या या ऋतूमध्ये जास्त असतात त्या, सध्या जो ऋतू सुरू आहे यामध्ये ते खूप जास्त असतात. आणि त्या खाली येतात आणि काही त्यांना कण दिसले धान्याचे, अन्नाचे, काही भिंतीवर ठेवलेले, ते असं छान बसून दोन्ही हातात धरून लाडूसारखं खातात. ते दर्शन इतकं सुंदर आहे. मध्येच पाहावं, औदुंबराचं झाड आहे आमच्या अंगणामध्ये, त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी येतात. त्यांच्याकडे पाहावं, सुदर्शन. औदुंबराचं दर्शन ही सुदर्शनच आहे, कारण त्याच्या तळवटी तळाशी दत्तात्रेयांचा वास आहे. सुदर्शन आहे. अश्वत्थ त्याची विभूतीच आहे. म्हणजे निसर्गातल्या अनेक गोष्टी, अनेक पदार्थ, वृक्षवल्लीपासून, म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. ते सगळं फार दर्शन चांगलंच आहे. फक्त अंतःकरणात तशी भावना पाहिजे की हे सगळं ईश्वराचं एक रूप आहे आणि ईश्वराचं रूप विश्वात भरलेलं आहे. अद्यावतार पुरुष परस्य, या धारणेतून भक्त आणि साधक पुढे जातात आणि त्यामुळे त्यांना सगळी दर्शनं शुभच असतात. सुदर्शन. आणि सगळ्यात शेवटचा सुदर्शन शब्दाचा अर्थ आणि छटा दिलेली आहे आत्मदर्शन ना. याला सर्वात चांगलं दर्शन आचार्यांनी म्हटलं आहे. आत्मदर्शन, स्वरूप लक्षण, सकल धर्मांमध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. त्याची ज्यांना प्राप्ती होते, आत्मस्वरूपाची, किंवा साक्षात्कार ज्यांना होतो, भगवत साक्षात्कार होणं, सगुणाचा होणं, निर्गुणाचा होणं, दोन्ही साक्षात्कार आहेत. सगुणाचा साक्षात्कार उपस्थ देवतेच्या दर्शनाने होतो आणि निर्गुणाचा साक्षात्कार ध्यानाने होतो.
आणि त्यामुळे दोन्ही साक्षात्कार मानले. सगुणाचा साक्षात्कार, साक्षात्कार म्हणजे डोळ्यांना दिसणे, आणि त्यामुळे ते दर्शन खूप चांगलं असतं, सुदर्शन असतं. आणि म्हणून सगळ्यात शेवटचं दर्शन मानलं आहे आत्मसाक्षात्कार, आत्मदर्शन त्याला म्हणतात. आत्मदर्शन जेव्हा साधकाला साधनेद्वारा, गुरुकृपेद्वारे, हे फार महत्त्वाचं वाक्य आहे, श्री गुरूंच्या कृपेद्वारेच ते होतं. म्हणून जाणीतेने गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती, श्रीराम ज्ञानेश्वरीतले होऊया. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, गुरूंच्या अनुग्रहानंतर, कृपानंतर, पूर्ण कृपा प्रसाद मिळाल्यानंतर साधकाला, शिष्याला, भक्ताला आत्मसाक्षात्कार होतो. आणि हा आत्मसाक्षात्कार सर्वात श्रेष्ठ दर्शन हेच आहे, हे सुदर्शन आहे. म्हणजे सुदर्शनाच्या मालिकेमध्ये पक्ष्यांची, वृक्षांची, निसर्गाची, मूर्तींची दर्शनं, तिरुपतीला जाऊन सुदर्शनं. तर ह्या दर्शनातून जाता जाता सगळ्यात शेवटी असा दर्शनाचा खूप मोठा विस्ताराचा कार्यक्रम आहे, खूप मोठी रेंज आहे. आणि त्यामुळे अंतिम सुदर्शन भगवत साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार आहे, असं आचार्यांनी लिहिलेलं आहे. आणि हा काही महात्म्यांना इथेच होतो. नाथांना सर्व खलु इदं ब्रह्म, ही सगळ्या विश्वात परमात्मा, याचं दर्शन इथेच झालं ना. त्यांनी, कथा खूप मोठी आहे, पूर्ण विस्ताराने आपल्याला बोलायची नाही, आपल्याला माहिती आहे. त्यांनी रामेश्वरमला जाताना जे कावड घेतली होती खांद्यावरती, त्या गाढवाला पाजून दिली. कथा मोठी आहे, माहिती आहे आपल्या सर्वांना. कारण ते गाढवामध्ये त्यांना परमात्म्याचं दर्शन झालं. त्यांना हे समजतेही वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, मग योगिया माझे राव ज्ञानिया तोची, हा श्री एकनाथ महाराज शांती ब्रह्म ज्यांना म्हणतात. आणि हा भगवद्गीतेच्या सिद्धांत वाक्याप्रमाणे समत्वई योग उच्चते. समत्व शब्द भगवद्गीतेला फार प्रिय आहे. हा समत्व भाव, सर्वम खदोइदम ब्रह्म, हा समत्व भाव आहे. आणि हे खरं दर्शन आहे. हे भक्तांना होतं, भगवत कृपेने होतं. ही सगळी सृष्टीच त्यांना ईश्वरमय भासते. संतांचं, योग्यांचं, सद्गुरूंचं हे स्थितीचं वर्णन आहे, ही जीवनमुक्तांचंही वर्णन आहे. त्यांना सगळी सृष्टी हे समजते श्री वासुदेव, हे सगळा ईश्वरच आहे, असा अनुभव येतो प्रत्येक क्षणाला. हे जड चेतन प्रत्येक पदार्थ हा ईश्वर आहे या जाणीवेत जातात. आणि त्या जाणीवेत गेल्यानंतर जड चेतनावर त्यांची सत्ताही चालते. माऊलींनी भिंत नाही चालवली का? जड भिंत, जड आहे भिंत, पण तिला सुद्धा माऊली म्हणायला, चल आपण स्वागताला जाऊया त्या चांग्याच्या. चालली का नाही? का? कारण त्या जडाशी त्यांचं झालेलं ऐक्य हे आत्मदर्शन आहे. जडामधल्या परमात्म्याशी सुद्धा ऐक्यात जाणं याला आत्मदर्शन म्हणतात. हे समजते श्री वासुदेव याचा अर्थ आहे. आणि म्हणून सुदर्शनामधलं अंतिम दर्शन, चांगलं दर्शन आत्मदर्शन आहे, असं आचार्यांनी उल्लेख केला आहे. 3 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे कालहा. आता हे मगाशी काळ शब्द आला होता, ऋतूला आपण काळ म्हटलं, इथे काल आहे. आणि काल शब्द मृत्यू या अर्थाने आहे. कालवाचक म्हणजे मृत्यूवाचक आहे. आणि त्याची देवता यमधर्म आहेत. भगवान भगवद्गीतेत बोलले, कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो, मीच काल आहे. कालोस्मी, कालहा अस्मी, मी काल आहे. आणि लोकांचं एकंदर चांगलंच व्हावं, भलं व्हावं, त्यांचे या जीवनात आलेले भोगायचे संपले की मी त्यांना यथासमय घेऊन जातो. आणि त्यासाठी कालाची देवता, कालदेवता यमधर्म मानली आहे. मग त्यांचं वर्णन आहे अनेक ग्रंथांमध्ये. कुठे यम राहतात? ते दक्षिण दिशेला राहतात, पितृवात त्या ठिकाणी ते पितर राहतात वगैरे. तिथे मुख्य देवता नरकाची यम आहे. मग ते जीवाच्या कर्मांचा एकंदर लेखाजोखा पाहून त्याला तसं फलं देतात, शिक्षा देतात, नरकवास भोगायला लावतात. हे आचार्यांनी काल शब्दाची व्याख्या केली आहे भाष्यामध्ये. कलयती इति कालहा. कलयती म्हणजे गणना करतो की हा जीवाला, हा जेव्हा जन्माला आला, चिमणी असो, घार असो, खार असो,
मुंगी असो, मनुष्य असो, त्याला प्रत्येकाला भगवंतांनी जेव्हा जीवदशा येते, जीव मिळतो, त्यावेळेला त्याला काही गणित दिलं आयुष्याचं. आणि भगवंतांचं गणित हे वयावर अवलंबून नाही आहे, श्वासांवर आहे. इतके श्वास तुला दिले आहेत, हे श्वासांचं गणित आहे. मग त्या जीवानी आत्तापर्यंत किती श्वास खर्च केले, वापरले, त्याची गणना जो करतो, कलयती इति कालः, आणि हे गणना भगवान करतात, ज्या स्वरूपात करतात ती त्याचे डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट यमधर्मांना केला आहे. पण कसं आहे, माणसांना सगळे माहीत असूनही माणसं कधी कधी असं मानत नाही यमधर्म आहे वगैरे, आणि त्यालाही फसवायचा प्रयत्न करतात. एक विनोदी कथा आहे, थोडीशी विनोदी आहे, पण मर्म खूप छान आहे कथेचं. एकदा एका व्यक्तीचा, मनुष्याचा मृत्यूकाल जवळ आला. थोडा पुण्यवान होता. यमधर्म शिष्यांना म्हणाले, त्यांच्या पार्षदांना म्हणाले, मी याला आणायला जाईल, आणि याची आता वेळ संपत आलेली आहे. यमधर्म स्वतः आले. यालाही कळत होतं, वृद्धच होता, वय झालं होतं, की आता यमधर्म आले. आणि हा जरा अधिकारी होता, म्हणजे यमधर्म या दिसले आणि बसवलं, स्वागत केलं. आणि यमधर्म, या या या, अरे तुला न्यायला आलो मी, आता झाली तुझी वेळ संपली, मी काल आहे, मी कालस्वरूप परमात्माच आहे, तुला न्यायला आलो आहे. आता यांनी विचार केला, प्रत्येकाला असंच वाटतं बरं का, की मी अजून जगावं, मी संपावं असं कोणालाही वाटतच नाही. माझा देह संपू नये ही कायम धारणा प्रत्येकाची असते. आणि अगदी व्यावहारिक भाषेमध्ये म्हणजे मला मरण येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून समर्थ रामदास स्वामींना सांगावं लागलं दासबोधात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचे सादर असावे, मरोनी कीर्तीस उरवावे, येणे प्रकारे श्रीराम. स्मरण असावे. यांनी पाहिलं की यमधर्म स्वतः आले. या यमदेवा, अरे मी आज ना तुला आता न्यायला आलो आहे, आज मोठी यादी आहे माझ्याकडे, 100 लोकांना मला न्यायचं आहे दिवसभरात, ते पुण्यवान आहेत, तर मी स्वतः आलो आहे. आणि मग यमधर्मा, पहिलं नाव तुझं आहे, तयार हो. आता यांनी विचार केला, 100 लोकांपैकी आपल्याला काही वेळ तर जगायला मिळेल, यांना पुष्कळ वेळ लागेल 100 लोकांसाठी. यांनी पण देवा तुम्ही आलायत तर थोडं थांबा ना, माझ्याकडे कॉफी द्या. गमतीची गोष्ट, विनोदाचे मर्म लक्षात घेऊ आपण. आणि ते यमधर्म म्हणाले, ठीक आहे, इतक्या प्रेमाने मला तू कॉफी देतो आहेस तर मी थांबतो. त्यांनी कॉफी केली. यांनी काय केलं, कॉफीमध्ये थोडं गुंगीचं औषध टाकलं, आणि यमधर्मांच्या हातात ती यादी होती. याचं नाव यांनी पाहिलं, पहिलं आहे, वाचायला पण दिली, बघ तुझं नाव पहिलं आहे, मग 100 आहे, मग एक दिल्लीचा माणूस आहे, एक न्यूयॉर्कचा आहे, एक अहमदाबादचा आहे, एक कलकत्त्याचा आहे, एक लंडनचा आहे, असं विविध ठिकाणी सगळ्या जगातले ज्यांची कालमर्यादा संपली त्याला घेऊन जाणार. यांनी पाहिलं होतं आपलं नाव पहिलं आहे. यांनी कॉफीमध्ये थोडं गुंगीचं औषध टाकलं, यमधर्मांना दिलं. ते औषधही खरं होतं, काही भेसळ वगैरे नव्हती. यमधर्मांना थोडी गुंगी आली, ते थोडे खाली तिथेच पडले लोडावर. यांनी ती यादी घेतली, आपलं पहिलं नाव खोडलं, आणि सगळ्यात खाली 100च्या पुढे आपलं नाव लिहिलं, शेवटचं नाव लिहिलं. म्हणजे तितकाच वेळ मला मिळेल, कारण इतक्या 100 लोकांना आणायला, त्याला घ्यायचं, तिथे नेऊन ठेवायचं, नरकाच्या तिथे किंवा यमधर्मांच्या दरबारात न्यायचं, वेळ लागेल, कदाचित 100 माणसांना न्यायला 10-20 वर्ष लागतील. अशा विचाराने मला जगता येईल, मला अजून आयुष्य माझं वाढेल, असा कुविचार केला. आणि यमधर्म खाली पडले थोडे लोडावर. यांनी आपलं नाव खाली लिहिलं, थोड्या वेळाने गुंगी ओसरली. यमधर्म सावध झाले. याला वाटलं आता यांनी आपलं नाव तर आपण खोडलं, वरतं दुसऱ्या माणसाकडे जातील. तर यमधर्म म्हणाले, वाह, अरे कॉफी खूप छान केली होती, बरं कॉफी छान केली होती, मला आवडली, आणि मी तुझ्यावर प्रसन्न झालो. वास्तविक तुला मी, पहिलं नाव तुझं होतं, पण तू इतकी छान कॉफी दिली, आदरातिथ्य केलं, हसून केलं, तू स्वतः कॉफी केली, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. म्हणून मी आता पहिल्या नावापासून सुरुवात न करता सर्वात शेवटच्या नावापासून सुरुवात करतो. काय झालं असेल कल्पना करा. कधीही कालपुरुषाची ठरलेली वेळ, श्वास संपले की तो कलयती इति कालः, श्वास संपले या व्यक्तीचे, आणि त्या व्यक्तीने केला चिटिंगचा, फसवण्याचा प्रयत्न. त्याने खालून यादी सुरू केली, शेवटी त्याला नेलं. शेवटी कथा दृष्टांतरूप आहे. त्याला वाटलं मी दीर्घायुषी व्हावं, अजून काही वर्ष जगावं, ही वृत्ती प्रत्येक जीवामध्ये, मी मरूच नाही,
मी अमर व्हावं, खूप काळ जगावी वृत्ती आहे असतो. म्हणून काल यमधर्मही ज्याचं स्वरूप आहे, म्हणून भगवंतांचं एक नावच काल हा, अंतिम सर्व देवतांचाही स्वामी. मग याच्या आधी आपण बऱ्याच वेळा नाव पाहिलं आहे, सर्व सुरांचा अध्यक्ष, सुराध्यक्ष असं नाव आलं होतं. तो भगवान आहे. आणि सूत्रे मणिगणाय व यम पण तोच आहे. सगळ्या देवांमध्ये त्याचाच अंश आहे. मुख्य परमात्माच सगळीकडे भरलेला आहे. इदं सर्वं खलु इदं ब्रह्म आहे. यमामध्ये देव नाही का? पण हे सगळं कार्य कालपुरुषाचं तो करतात, यमधर्म. म्हणून भगवंतांचंच एक नाव 3 क्रमांकाचं कालहा असं आपण पाहिलं. 4 क्रमांकाचं नाव आहे श्लोकातलं परमेष्ठी. आचार्यांनी व्याख्या केली आहे, परमे तिष्ठती इति परमेष्ठी. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. न तत् समश्चा भितक व्यधिकत कुतोन्यः श्रुती आहे, त्याच्यासारखाच कोणी नाही. न तत् समो अधिकश्च कुतोन्य, त्याच्यापेक्षा मोठा कोण असेल, कधी कोणी असणार नाही. श्रुती आहे. परमात्म्यापेक्षा, देवापेक्षा, भगवंतापेक्षा, सृष्टी रचयित्यापेक्षा मोठा कोणीच नाही. इतक्या सगळ्या सृष्टीचं चालन त्याच्यापेक्षा सर्वात वर तोच आहे. सर्वात वर ऊर्ध्वमूलम अधशाख, याप्रमाणे सगळ्यात तो वरच परमात्माच आहे. आणि एवढे करून सर्वात वर असून, श्रेष्ठ असून, वर याचा अर्थ सर्वात श्रेष्ठ, मोठा, जुना, सनातन असा असूनही ईश्वरच सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. तो प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयामध्ये चेतना रूपाने प्राणशक्तीच्या अनुषंगाने राहतो. पण खूप मोठा आहे. म्हणून त्याला जर पाहायचं असेल, मोठा आहे, उंच आहे, सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, तर देव पाहो, देव पाहो, उंचे ठाई उभे राहो, तुकोबांचा अभंग आहे. पण परमेष्ठी शब्दाचा नावाचा अर्थ पाहतो आपण, सर्वात श्रेष्ठ, उत्तम, सर्वांच्या वर, सर्व जीवसृष्टी, सगळे जीव, ही प्रकृती ज्याच्या खाली आहे, अधीन आहे. खाली अशा अधीन आहे. खाली शब्दाचा अर्थ अधीन आहे, त्याच्यातच लीन होते ना शेवटी. आणि आपण सगळे प्रकृतीचे घटक आहोत. मूळ परमात्मा प्रकृती म्हणजे पुरुष प्रकृती, आणि सगळी प्रकृतीची रचना आहे. ब्रह्मांड रचना प्रकृतीचं कार्य आहे, ती सुद्धा त्याच्यात लीन होते. तो परमेष्ठी. आणि म्हणून भगवंतांचं एक नावच 4 क्रमांकाचं या श्लोकातलं आहे, परमेष्ठी. 5 क्रमांकाचं नाव भगवंतांचं आहे परिग्रहा. सगळं काही घेतो. ग्रह शब्दाचा अर्थ आहे, धातूचा अर्थ आहे स्वीकारणे, घेणे. सगळं घेतो. यज्ञ पुरुष हा असतो, यज्ञो वै विष्णू अशी श्रुती आहे. यज्ञामध्ये सगळं घेतो हवा. कशाची आहुती द्या, सगळं किडाळ त्याला म्हणतात. सगळं भक्षण हा करू शकतो. यज्ञ पुरुषच आहे. जे जे भक्त याला देतात, पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. पण सर्वात महत्त्वाची अट आहे, पत्र पुष्प फळ काही हा घेईल, पण भक्त्या प्रयच्छती, भक्तीने ओलं करून जर काही दिलं ना, तर हा काहीही घेतो. ग्रह म्हणजे घेणारा, भक्तीने दिलेलं काही स्वीकारणारा, या अर्थाने हे परिग्रह असं नाव आहे. येर पत्र पुष्प फळ माते भजावया मिस केवळ, अशी माऊलींची ओवी आहे श्लोकावर, पत्रम पुष्पंवर. येर पत्र पुष्प फळ माते भजावया मिस केवळ, वाचुनी आमुचा लाग निष्कळ भक्तितत्व श्रीराम. भक्तितत्व म्हणजे अंतःकरणात असलेले भक्ती भाव, जैसा भाव जयापाशी तैसा देव तयाशी, किंवा असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया. मनाच्या श्लोकात म्हणतात रामदासमी, वसे हो तया अंतरी देव तैसा. तो घेतो, स्वीकारतो. फक्त एक उदाहरण थोडक्यात बोलायचं म्हणून बोललोय 2-3दा आधी. सुदामदेवांचं आख्यान आपण वाचलं असेल, ऐकलं असेल, श्रीमद भागवता दशमस्कंदात येतं. काय दिलं सुदामादेवांनी? इतका द्वारकाधीश भगवान, सुवर्णाची द्वारका, मोत्या माणिक मोती या वैडूर्य यांचे खांब, सगळीकडे झगमगाट, किती ऐश्वर्य. द्वारकाधीश आहे, किती ऐश्वर्य. 16,108 राण्यांचा भोवती रेढा पडलेला, अत्यंत सुखात ऐश्वर्यात. आणि सुदामादेवांनी काय दिलं? एक मूठभर पोहे, 4 मूठ नेले, पण भगवंतांनी एकच मूठ खाल्ले असं वर्णन आहे.
3 पोहे मग राण्यांनी रुक्मिणीसह 8 मुख्य राण्यांनी घेतले. आणि ते घेताना भगवान म्हणतात मला खूप प्रसन्नता आहे. अरे एवढा द्वारकाधीश भगवान रोज पंचपक्वान्नांचा नैवेद्य होणारा भगवान, त्याला सुदामदेवांनी भक्तीच्या अंतःकरयुक्त भक्तीच्या युक्त होऊन त्यांनी दिलेले पोहे भगवान मिटक्या मारत मारत खातात. इतकंच नव्हे तर श्रीमद भागवतात व्यास महर्षींनी एक श्लोक लिहिला. भगवान ते खाताना सुदामदेवांना म्हणतात, नन्वेत दुपनीतम मे परमप्रीणनं सखे तर्पयंतंग माम विश्वम एते पृथुकतुंडला आहा. सोपा अर्थ अगदी की हे नन्वेत दुपनीतम मे, हे तू मला दिलेले हे थोडेसे जे पोहे आहेत ना सुदाम्या, हे इतके गोड आहेत की याच्या इतका दुसरा गोड पदार्थ नाही आहे जगात काही. आणि मी सर्वात्मा मला म्हणतात, मी सर्वात्मा असल्यामुळे आज मी तर्पयंतंग माम विश्वम, मला विश्वात्मा पण म्हणतात. मी या विश्वाचा आत्मा प्राण असल्यामुळे मी हे मुठभर पोहे तू भक्तियुक्त अंतःकरणाने मला दिलेले. वास्तविक त्याच्याकडे पोहे नव्हते हो, असं कथेच्या प्रारंभी वर्णन आहे. खूप विस्ताराने कथा नाही पाहायची आपल्याला, पण अगदी कथेच्या प्रारंभी असं वर्णन आहे. त्यांनी आपली धर्मपत्नी सुशीला देवी हिला सांगितलं की जा, मी तर आता निघालो आहे माझ्या इष्टदेवताकडे जायला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे जातो, त्याला भेटतो, पण त्याला काहीतरी दिलं पाहिजे आपण, म्हणून तू आण काही. याचित्वा चतुरो गोष्टीन विप्रान पृथक तंडुला हा असा श्लोक आहे. तिने भिक्षा त्या दिवशी सुशीला देवींनी मागितली. 4 मोठी पोहे मिळाले, ते एका जीर्ण वस्त्रात बांधून त्यांना दिले. भगवान ते मिटक्या मारून खातात आहे. भाव कसा आहे सुदामदेवांचा, सुशीलादेवींचा. त्यांच्या अंगावर एकच जीर्ण वस्त्र आहे, त्याचा किनारा फाडला. याचित्वा चतुरो मुष्टीन विप्रान पृथुकतंडुलाहा चैलखंडेन तान बध्वा असं वर्णन भागवतात. चैलखंडेन म्हणजे जीर्ण झालेलं वस्त्र, अंगावरचं एकुलतं एक. काय भाव आहे, कारण भगवंतांपर्यंत ते पदार्थ पोचला पाहिजे, पुरचुंडी बांधायची आहे, त्यासाठी अंगावर असलेल्या एकमेव वस्त्राचा सुद्धा किनारा फाडून. हा भाव. पायी आले सुदामदेव, अनवाणी आले इतक्या दुरून. त्यांची नगरी पोरबंदर आजचं जे आहे ते, किंवा सुदामनगरी भागवतात वर्णन आहे. किती अंतर आहे, पायी अनवाणी 7-8 दिवस लागले पोचायला. आणि मग भगवंतांना त्यांचा भाव कळला सुदामदेवांचा, त्यांच्या धर्मपत्नीचा. म्हणून नन्वेत दुपनीतम मे श्लोक म्हटला. भगवान प्रसन्न झाले. प्रतिग्रह शब्दाचा आपण अर्थ पाहतो आहे. भक्तांनी जे आनंदाने आवडीने भक्तियुक्त अंतःकरणाने दिलं ते परमात्मा खूप प्रसन्नतेने स्वीकार करतो. म्हणून त्याचं एक नावच अशी क्रिया करणारा, हेही नाव अवतारवाचक नाव आहे. कृष्ण अवतारातली कथा आपण दृष्टांत म्हणून पाहिली. अशी शबरीची, द्रौपदीची आपण बघा. या सगळ्या कथा काय दिलं शबरीने? बोरं. द्रौपदीने एक फक्त तेच भाजीचं राहिलेलं पान रात्रीचं. काय दिलं या लोकांनी? पण तरी देखील परमात्मा प्रसन्न झाले, कृपावंत झाले, त्यांच्यावर कृपा केली. ग्रह म्हणजे घेणारा, स्वीकारणारा. घेण्यापेक्षा स्वीकारणे अर्थ, जे दिलं भक्तीने ते स्वीकारतो. आणि नुसतं स्वीकारत नाही, पत्रम पुष्पम फलम तोयम मध्ये शेवटी अश्नाती धातू येतो. अश्न म्हणजे खाणे. माऊलींनी फार सुंदर त्याच्यावर भाष्य केलं आहे की मला भानच राहत नाही, यांनी माझ्याकडे फूल आणलं आहे का पान आणलं आहे, मला भान राहत नाही. अश्नाती, मी मुखीची घाली की मला कळतच नाही. फूल जरी दिलं तरी इतक्या त्या प्रेम भक्तीने मी प्रसन्न होतो की म्हणून अश्नाती घातला आहे. अश्नामी प्रयतात्मना भक्तियुक्त अंतःकरण दिलेलं मी खातो. अश्नाती म्हणजे खाणारा, मी खातो. फुले खातो मी, कारण मला भान राहत नाही. त्याच्या भक्तीपुढे माझं भान चाललं जातं. म्हणून मी ते म्या तुरंबळावे परे, ते वास्तविक म्या तुरंबळावे, त्याचा वास घ्यावा फुलाचा मी खरं म्हणजे, पण मी ते मुखीची घाली. अश्नातीवर माऊलींनी सुंदर भाष्य केलं आहे. भक्तांनी फळं मज एक द्यावे, त्या म्या तुरंबळावे परे ते मुखीची घाली. तोंडात घालतो. अश्नाती शब्दाचं बरोबर भाषांतर करताना माऊलींनी ते मुखीची घाली असा त्या ठिकाणी ओवीचा उत्तरार्ध शेवटचं चरण आहे.
परिग्रह भगवंतांचं हे 5 क्रमांकाचं नाम या श्लोकातलं आपण पाहतो आहोत. भक्तांनी जे काही प्रेमाने दिलं आज सगळं स्वीकारतो. 6 क्रमांकाचं नाव आहे याचं या श्लोकातलं उग्रहा. उग्र म्हणजे भयप्रद. एखाद्या गोष्टीचं जेव्हा आपल्याला भीती वाटते खूप भेसूर, तर त्याला भयप्रद दशा येते. भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे मराठी श्लोकात रामदास स्वामी म्हणतात. आणि भयप्रद पुष्कळ गोष्टी जगामध्ये असतात. भगवंतांनी सुद्धा कधी कधी भयप्रद रूप धारणही केलं आहे. अवतारवाचक नाव आहे उग्रता. हे काही ईश्वराचं वर्णन आहे. उग्रता अवतारात कधी कधी आहे. हिरण्यकश्यपूचा उद्धार करण्याकरता, त्याला मारण्याकरता भगवंतांनी जे नरसिंहाचं रूप धारण केलं अतिशय उग्र, त्याला उग्रवदनच म्हटलं आहे आरतीमध्ये. कडकडला स्तंभ अशी आरती आहे नरसिंहाची, त्यात उग्रवदनच म्हटलं आहे. अतिशय उग्र रूप आहे. त्याच्या रूपाचं खूप वर्णन केलं आहे व्यासांनी. खूप मोठा जबडा, जबड्यामध्ये दात लपलपणारे, जीभ लपलपणारी, भुवया तिरप्या, बसकी मान, रुंद छाती, अतिशय उग्र. आणि सिंहाचं तोंड आहे. हो, भगवान मुख सिंहाचं आहे, नरसिंह. आणि मग अर्धा सिंह अर्धा मनुष्य उग्र रूप आहे. आणि भगवंतांचं हे उग्रत्व सर्व सभेला जाणवलं. त्यांनी हिरण्यकश्यपूला तर मारलं, पण सगळी सभा भयभीत झाली. नुसती भयभीत नव्हे, मूर्छित झाली. हो, मग ब्रह्मदेवान तीर्थशपळून सर्वांना जागृत केलं अशी कथा आहे ती, त्या उग्र रूपाचं दर्शन करून घेतल्यामुळे. मग सर्वांना दर्शन घ्यायचं आहे. कोण जाईल तिथं दर्शनाला? यांनी हिरण्यकश्यपूसारख्या बलाढ्य दैत्याला असं नुसतं उचललं आणि ठार केलं. कोण जाईल दर्शनाला? पण प्रल्हादजी गेले. म्हणून मुद्दा आणि तात्पर्य असं आहे, भगवान उग्ररूप कधी कधी धारण करतात. त्यांची उग्रता पाहायची असेल नेमकी काय, किती उग्र भगवान आहेत, भेसूर आहेत. भगवद्गीतेच्या विश्वरूप दर्शनातले श्लोक वाचाव्या. खूप वर्णन आहे त्या ठिकाणी. काय काय नाही, राक्षस आहे, किन्नर आहे, चारण आहे, असे खूप भेसूर त्या ठिकाणी रूप दिसतात. काही चांगलेही आहेत, प्रसन्नही आहेत, सगळंच त्याचं रूप आहे. विश्वरूप म्हणजे विश्वात जे आहे ते सगळं. सुंदरता आहे, अस्वच्छता आहे, दैत्य आहे, सूर आहेत, सगळंच आहे. चांगलं आहे, वाईट आहे. म्हणून तिथे भयानकता, भेसूरता हे सुद्धा आहे, तिथेही त्याचं वर्णन आहे. आणि म्हणून मुद्दा असा दिला आहे, जर भगवंतांची एखाद्या वेळा भेसूरता, उग्रता अवतार असेल, तो जाणवायचा नसेल तर भक्त व्हावं. भक्ताला उग्रता जाणवत नाही. प्रल्हादजींच्याच आख्यानामध्ये शेवटी उल्लेख आहे. प्रल्हाद भगवंतांजवळ गेले, स्तुती केली, भगवान शांत झाले. उग्रवदन शांत स्वरूपातली मुद्रा झाली. प्रल्हादांना मांडीवर घेतलं. उग्र असूनही प्रल्हादांना भीती का नाही वाटली? कारण त्यांची भगवंतावर अत्यंत प्रीती आहे. भगवान वात्सल्य भावाने त्यांच्याकडे पाहतात आहे. वाघाला, सिंहाला त्यांचे बछडे, छावे, त्यांना त्या बछड्यांना छाव्यांना कशाची भीती वाटते? आईवडिलांची, आईची. वाघाच्या पिल्लांना, वाघिणीच्या पिल्लांना आईची भीती वाटते का? नाही वाटत. सिंहिणीच्या पिल्लांना सिंहिणीची भीती वाटते का? नाही वाटत. रामदास स्वामींनी हे लक्षात घेऊन ओवी लिहिली आहे. व्याघ्र सिंह भयानक, देखोनी भयचकित लोक. भय वाटतं, उग्र आहे कारण खूप क्रूर आहे, हिंसक प्राणी आहे. व्याघ्र सिंह भयानक, देखोनी भयचकित लोक, परंतु त्यांची पिल्ली निशंक, तयापुढे खेळती श्रीराम. प्रल्हाद भगवंतांचं पिल्लू आहे, लेकरू आहे. त्याच्यावर कृपा करण्याकरता हा अवतार घेतला आहे. आणि म्हणून भगवंतांची उग्रता आहे, त्यांच्यात उग्रता ती दुष्टांना जाणवेल. ती जाणवायची आपल्याला नसेल तर आपण भक्त अंतःकरणाचं झालं पाहिजे. म्हणजे या जगातली भेसूरता, भयानक असं काही असेल त्याचं भय अंतःकरणात राहत नाही. हे सगळे विंचू, सर्प, व्याघ्र इत्यादी हिंस्र प्राणी हे भयानकच आहेत, पण ते सुद्धा मित्र होती असं तुकोबा म्हणतात. जर भगवत भक्ती अंतःकरणात असेल तर शत्रू ही मित्र होती. व्याघ्रसिंह भयानकच. याप्रमाणे उग्रता भगवंतांची जाणवायची नसेल तर भक्त होण्याचा प्रयत्न करावा. अंतःकरणातला भक्तिभाव सतत वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करावा. भगवंताविषयी, सद्गुरूंविषयी प्रेम अखंड वाढत जाईल याची ज्या त्या साधकाने दक्षता घ्यावी. 7 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे संवत्सर. मग अशी ऋतू नाम पहिलं येऊन गेलं.
साधारण त्याच गटापैकी संवत्सर हे काळ गणना करणारं संवत्सर, आणि संवत्सर शब्दाचा अर्थ होतो वर्ष, इयर. जसं आता 2026 सुरू आहे, एक वर्ष आहे. आणि मराठी संवत्सराचं नाव घेतलं तर पराभव नाव संवत्सर सुरू आहे सध्या. याचं एक नाव संवत्सर का? पुन्हा तेच आद्यावतार पुरुष परस्य, सगळं विश्व याची निर्मिती आहे. मग सृष्टी निर्मितीमध्ये कार्यक्रम नीट चालावा, राबावा म्हणून नियमपूर्वक केलेली काळगणनेचं एक सूत्र म्हणून संवत्सर. आणि आपल्या इथे आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये असे एकंदर 60 संवत्सर येतात. त्यांना संवत्सराचं चक्र म्हणतात. संवत्सर चक्र म्हणजे 60 संवत्सर संपली, 60वं संपलं की पुन्हा पहिलं सुरू होतं. जसं 4 युगांचं चक्र आहे, 4 युगांचं कृत, त्रेता, द्वापारा, कली असे 4 युग आहेत. आणि कलियुग संपलं की पुन्हा सत्ययुग सुरू होणार. अशी युगांची जशी आवर्तन होतात तशी वर्षांची म्हणजे संवत्सरांची आवर्तन होतात. याला कालचक्र म्हटलं आहे. संवत्सर चक्राला काळचक्र म्हणतात. आणि म्हणून हे सुद्धा ज्याच्या स्वाधीन आहे, ज्यांनी निर्माण केलं आहे, ज्याच्या स्वाधीन आहे म्हणजे जो स्वतःच कालस्वरूप असल्यामुळे हे संवत्सर चक्रसुद्धा ज्याची निर्मिती आहे, ज्याच्या स्वाधीन आहे, म्हणून त्याचं एक नावच 7 क्रमांकाचं या ठिकाणी संवत्सर असं ठेवलं गेलं आहे. आणि सर्व भूतच याच्या ठाई वसतात असाही एक अर्थ आचार्यांनी केलेला आहे. म्हणून संवत्सर त्याचं नाव आहे. 8 क्रमांकाचं भगवंतांचं नाव आहे दक्ष. दक्ष याचा अर्थ तत्पर असा होतो. दक्ष याचा अर्थ तत्पर. तत्पर म्हणजे एखादं कार्य करताना ते कार्य खूप व्यवस्थित, योजनापूर्वक, शिस्तबद्ध ठरवून किती काळात करायचं आहे असं टाईम मॅनेजमेंट असं करणाऱ्याला दक्ष म्हणतात. रामदास स्वामींचे 3 शब्द दासबोधात फार महत्त्वाचे येतात. परवलीचे शब्द त्याला अनेक विद्वानांनी म्हटलं आहे दासबोधातले. सावध, साक्षेपी, दक्ष असे दासबोधात 3 शब्द नेहमी येतात. त्यातला एक दक्ष आहे. दक्ष अत्यंत तत्पर. भगवंतांना का नाव दिलं हे भगवंतांचं नाव का आहे? दक्ष का आहे? कितीतरी गोष्टी तत्परतेने करतो. की दुष्ट उन्मत्त झाले तर विनाशायाचे दुष्कृताम अवतार घेतो, त्यांना संपवतो, दक्षतेने करतो. आणि कोणता अवतार घ्यायचा, कुठे घ्यायचा, या अवतारामध्ये माझे आईवडील कोण असावे. जसं द्वापारयुगामध्ये भगवंतांनी अवतार घेतला कृष्णाचा, तर आधी ठरवलं की मी देवकी आणि वसुदेव यांना आईवडील करील, जन्मदाते. पण पालनपोषणाकरता अजून एक आई निवडली, नंद आणि यशोदा. ही योजना केली त्यांच्या पूर्वजन्मातल्या पुण्यसंचयामुळे. संचयासाठी पुण्यसंचयाचं फलस्वरूप भगवंतांनी 2 मातापिता निवडले, एक जन्मदात्री आणि एक पालनपोषण करते. ही सुद्धा योजना करतात, दक्षतेने केली. कारण भगवंतांनी योजना कशी केली याचं भागवतात खूप छान वर्णन आहे. कारण कोणताही अवतार घेताना भगवंतांना पुष्कळ लीला कराव्या लागतात. योवा अनंतस्य गुणान अनंता ननुक्रमिष्यन सतु बालबुद्धी हे असा श्लोक आहे भागवतात 11व्या स्कंदात. योवा अनंत अवतार, अनंत लीला. म्हणजे सगळं करताना त्याला अंतःकरणाची स्थिती ठेवावी लागेल, ती आहे दक्षता. अतिशय दक्षतेने की कृष्ण अवतारात मला काय काय कार्य करायचं आहे. कंसाचा वध हे मुख्य प्रयोजन आहे, पण त्याच्या अनुषंगाने जरासंध आहे, शाल्व आहे. अगदी बालपणापासून विचार केला, पूतना आहे, शकटासुर आहे, अघासुर आहे, बकासुर आहे, धेनुकासुर आहे. किती असुरांचा वध आहे. हा असुरांचा वध आहे. मला काही भक्तांना सौख्य द्यायचं आहे. त्यात विदुर आहेत, भीष्म आहेत, त्यात द्रौपदी आहे, त्यात सुदामा आहे, त्यात सगळे पांडव आहेत. हे किती ह्यांना सौख्य द्यायचं आहे, प्रेम द्यायचं आहे. हे अवतार कार्य आहे. सामर्थ्य किती करायचं आहे, गोवर्धन करंगुलीवर उचलायचं आहे. तर हे सगळं करताना काही विशेष दक्षता, तत्परता भगवंतांना अवताराच्या आधीच दाखवतात. अवतार सुरू असताना दाखवतातच, पण योजना आधीच करतात. कधीही योजनेशिवाय भगवान अवतार घेत नाही. शिस्तबद्ध योजनापूर्वक सगळं भगवान सर्व करतात, दक्षतेने करतात. म्हणून भगवंतांचं एक नावच या ठिकाणी दक्ष.
सर्वसाधारण प्रपंचात आपण पाहिलं प्रापंचिक माणसंसुद्धा खूप दक्ष असतात हो, पण ते प्रपंचात दक्ष असतात, फार चांगले प्रपंच असतात, व्यवहार उत्तम असतो, खूप चांगला व्यवहार करतात, प्रपंच चांगला करतात, सफलता येते, यशस्वी होतात, हे सगळं जीवनात येतं. पण रामदास स्वामींना मग म्हणावं लागतं, लौकिक बरा संपादला परी अंतरी सावध नाही झायला, मुख्य अंतरात्म्यासा चुकला तो आत्मघातकी श्रीराम. लौकिक बरा संपादला, व्यवहार कुशल दक्ष माणसं खूप असतात, पण ते व्यवहारापुरतं असतं. एकनाथ भागवत नाथ महाराजांनी एक सुंदर ओळी वापरली आहे, द्रव्यासाठी सर्वथा जैसे कष्टती द्रव्यासाठी भावार्थता, जैसे कष्टती सर्वथा, तैसे जरी कष्टती परमार्था, तरी ब्रह्म पै खेळणे होय. तीच दक्षता, अंतःकरणाजवळ दक्षता नावाचा गुण प्रत्येक व्यक्तीजवळ असतो. फक्त दक्ष व्यवहारातच राहावं असं कुठे लिहिलं आहे? श्रेयस्स प्रेयश्च मनुष्यमेतत्, श्रुती आहे कठोपनिषदातली. कधी श्रेयसाकडे विचार केला पाहिजे ना. आणि म्हणून फक्त दक्षतेने प्रपंचच करावा या भूमिकेतून निघून जेव्हा ती व्यक्ती देवाचं काही केलं पाहिजे इकडे वळते, तेव्हा तो परमार्थी झाला असं आपण म्हणतो. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे श्रीराम दास बुधात येऊया. म्हणून दक्षतेने जेवढा प्रपंच केला जातो तेवढ्या दक्षतेने जर परमार्थ केला गेला तर ब्रह्मपै तत्वता खेळणे होय. ब्रह्मवस्तूची खेळाल तुम्ही, याचा अर्थ मोक्ष मिळेल. म्हणून दक्ष हे परमार्थाचं त्यासाठी नावं आपल्याला शिकवणरूपही आहे. अवतार काळामध्ये अवताराशी संलग्न जास्त नाव आहे दक्ष. जसा परमात्मा दक्षतेने सगळे व्यवहार आणि सगळे कर्म, त्यांना तर कर्म करायची गरज नाही, करून दाखवतात. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी करून दाखवतात. म्हणून त्यांच्या त्या लीलांमधून मनुष्याला बोध घेण्याची आवश्यकता आहे की मी दक्ष असलं पाहिजे. कोणतंही काम पारमार्थिक करताना सुद्धा तत्परतेने दक्षतेने, म्हणजे इथपर्यंत रामदास स्वामींनी विचार केला आहे की बळेचे धरावे साधन एकाग्र करून या मन, बळेचे धरावे साधन यत्नी आळसाचे दर्शन होऊच नये श्रीराम. जो दक्ष असतो त्याच्याजवळ आळस कधीच नसतो, किंवा आळसाचा पूर्ण त्याग केल्यावर अंतःकरणाला जी एक जागा येते, वृत्ती येते, तिला दक्षता म्हणतात, असे आपण म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून हे एक नावच भगवंतांचं, जो स्वतः अत्यंत दक्ष आहे, दक्षतेची शिकवण जीवांना देणारा आहे, म्हणून त्याचं एक नावच 8 क्रमांकाचं इथे दक्षता दक्ष असं म्हटलं गेलेलं आहे या श्लोकातलं. उग्रस संवत्सरो दक्षो, पुढचं नाव 9 क्रमांकाचं विश्राम. याआधी पण या अर्थाचे काही नावं आले आहेत, पण विश्राम पहिल्यांदा आलं आहे. विश्राम विश्रांती, जीवाचे हे जीवन, अमृताची तनु, ब्रह्मांड भूषण नारायण. विश्रांती शब्दाचा अर्थ ज्या ठिकाणी जीवाला सुख मिळतं आणि पुढे प्रवास नाही, ती चिरविश्रांती, कायम विश्रांती भगवत भक्त स्वरूपाची प्राप्ती झाल्यावर आहे, किंवा सत्स्वरूपाची प्राप्ती झाल्यावर आहे. म्हणून मोक्षपदाला विश्रांती असं म्हणतात. म्हणून मोक्ष प्राप्त होणं, भगवंतांचं एक नाव मोक्षही आहे बरं का. म्हणून त्यांचं नाव इथे विश्राम, की काही नाही पुढे, सगळ्या जीवांचं अंतिम विश्रांती स्थान, विश्रामस्थान. शरण ही वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. वेणाबाईंचा अभंग आहे. विश्रांती तिला कुठे? समर्थांच्या चरणांवर तिने मस्तक ठेवलं, सज्जनगडावरची घटना, आणि देहत्याग केला. पूर्ण विश्रांती पावली. शरण वेणा पावली पूर्ण विराम, विराम म्हणजे विश्रांती, आराम. पावली पूर्ण विराम म्हणजे पूर्ण विश्रांतीचं जे ठिकाण आहे त्याच्याशी ती एकरूप झाली, आणि तिथे गेल्याशिवाय पूर्ण विश्राम आराम नाही. या संसाराचा विचार केला तर जीव खरंच पूर्ण संसारात वागत असताना शेवटी मेटाकुटीला येतो. जन्मदुःखाचा अंकुर, रामदास स्वामींची दासबोधात ओवी आहे, 3ऱ्या दशकात सुरुवातच आहे. जन्मदुःखाचा अंकुर, जन्मशोकाचा सागर,
जन्म भयाचा डोंगर चळेनायसा श्रीराम. जन्म दुःखाचा अंकुर. या दुःखातून कशा प्रकारचे दुःख आहेत हो? षड्विकारांची दुःख आहेत, त्रिवेद तापांची दुःख आहेत, पंचक्लेशांची व्यथित होतो. कितीतरी आहेत शास्त्रामध्ये दिलेल्या. यांनी सतत 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 जीव व्यथित दुःखी होत जातो. आणि त्याला वास्तविक दुःखी राहावं मी अशी अपेक्षा नाही आहे. कारण त्याचं वर्णन केलं वेदांतशास्त्रामध्ये. प्रत्येक जीव सच्चित आनंद स्वरूप आहे. प्रत्येक जीवाला प्रत्येक क्षणी कायम सुखाची आवश्यकता आहे. सुखाची नाही, सुखरूपतेची अपेक्षा आहे. आणि म्हणून अपेक्षा ती आहे, पण कितीतरी प्रकारचे त्याला दुःख, आपत्ती, व्यथा भोगाव्या लागतात. आणि शेवटी जीवाला असं वाटतं की मला आता विश्रांती पाहिजे. जीवांचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. कितीतरी संतांच्या अभंगामध्ये वर्णन येतात की आमचा अंतिम आश्रय विश्रांती राम आहे. रामदास स्वामी म्हणतात, माऊली पांडुरंग म्हणतील, तुकोबा विठ्ठल म्हणतील, काय ज्याचं देव उपास्य आहे त्याला मानतील. पण ते उपास्य दैवत तसं न मानता ब्रह्मरूप उपास्य दैवत, त्या उपास्य देवतेत ब्रह्मरूपता पाहतात संत सत्पुरुष आचार्य. म्हणून तो विश्राम आहे. आणि मग तुकोबांना वर्णन करावं लागतं की आता विश्रांती तिथे पावली की आता कुठे धावाधाव करावं लागेल का? एकदा कायम विश्रांतीचं ठिकाण मला मिळालं तर मी आता कोठे धावे म्हण. तुझे चरण देखलिया पांडुरंगा, तुझे पाय पाहिले पंढरपूरला. आता कोठे धावा, तर कुठे धावाधाव करायची? सगळी धावाधाव अंतिम विश्राम स्थानावर थांबते. आणि धावाधावीमध्ये पूर्ण जीवनाचा विचार केला मनुष्याच्या तोंडातून फेस येतो, क्षीण होतो, कंटाळा येतो, व्यथित होतो की नको देवा आता मग सोडवी दातारा कर्मापासून दुष्तरा. तुकोबांचा भंग सोड देवा आता पुष्कळ. आणि मग ती कायम विश्रांती ज्या ठिकाणी मिळते ते परमस्थान, परम आश्रयस्थान सगळ्या जीवांचं जो आहे. म्हणून त्याचंच एक नाव इथे विश्राम असं ठेवलेलं आहे. विश्राम असतं. इतक्या विविधतेने हे भगवंतांचं नाव येतं. ईश्वरवाचक आहे. हे निर्गुण निराकार विषयसुद्धा नाव येतं. विश्राम म्हणजे मोक्ष म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा. आणि सगळ्यात शेवटचं नाव या श्लोकामध्ये जे 10 क्रमांकाचं आहे, विश्वदक्षिणा. विश्वदक्षिणाच्या 2 छटा अर्थांच्या भाष्यात केल्या आहेत. एक सकल कामांमध्ये कुशल. आधी दक्ष पाहिला आपण. विश्वदक्षिणा याचा अर्थ केला आहे भाष्यामध्ये सगळ्या कामांमध्ये अत्यंत दक्ष. उत्पत्तीमध्ये दक्ष, परिपालनामध्ये दक्ष, संवारामध्ये दक्ष. मग पाहायला पाहिजे, श्वास संपलं की घेऊन जाणार. म्हणजे उत्पत्ती स्थिती लयाच्या कार्यक्रमात तो अत्यंत कुशल. त्याचप्रमाणे प्रभू या नावाच्या छटेप्रमाणे प्रभू म्हणजे उत्पत्ती स्थिती लय अधिक प्रवेश. सर्वभूतादिवासं यत् भूतेष्वपि च वसत्यपि. भूतांमध्ये आहे ना प्राणीमाता, तिथे अत्यंत कुशलतेने प्रवेश प्रत्येक जीवामध्ये करतो. आणि त्याचप्रमाणे प्रशासन, हे सगळं विश्व एका शिस्तीमध्ये चालण्याची जबाबदारी घेण्यासाठी जो श्रुती आणि स्मृती निर्माण ज्यांनी केल्या, अत्यंत कुशलतेने केल्या. म्हणून आपल्या सर्व कर्तव्यांमध्ये, कामांमध्ये अत्यंत कुशल हे अवतारवाचक, ईश्वरवाचक नाव. आणि अवतारातही सगळी कार्य किती कुशलतेने करतो. राम अवतारात कुशलता बघा त्याची. आज्ञाधारकपणा कसा आहे तो. सगळी कार्य अगदी रावण वधापर्यंत काय किंवा अयोध्येच्या सिंहासनावर बसेपर्यंत काय, सगळी कार्य अत्यंत कुशलतेने, अजिबात व्यथित न होता, भावनेच्या भरात न जाता. आणि तोच उपदेश जगाला करण्याकरता दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. भरताला केलेला उपदेश आहे चित्रकूटावर. ही कुशलता आहे. स्वतः कुशलतेने वागणे, जीवांना कुशलतेची शिकवण देणे, हे प्रत्येक अवतारात भगवान करतात. म्हणून भगवंतांचं एक नाव सगळी कार्य कुशलतेने करणारा या अर्थाने विश्वदक्षिणा. आणि विश्वदक्षिणा या नावाची अजून एक छटा भाष्यात व्यक्त केली आहे की राजा बलीनी 100वा अश्वमेध केला आणि त्याला तो म्हणाला, आले त्या ठिकाणी बटूरूपानी वामनरूपानी
तुला काय हवं आहे बटू, तुला दिलं, मी तुला वचन देतो. म्हणून बलूनी असं म्हटल्यानंतर वास्तविक शुक्राचार्यांनी विरोध केला, पण तरी भगवंतांनी त्याला दक्षिणेमध्ये त्यांनी म्हटलं म्हणून, राजा माझी 3 पावलं व्याप्त करेल एवढी जमीन मला दे. पदत्रयम 3 पावलं व्याप्त होईल एवढी जमीन मला दे. म्हणजे त्यामध्ये 3 पावलं पुढे व्याप्त कशी केली? स्वर्ग मृत्यू पाताळ म्हणजे सगळी पृथ्वी अंतरिक्ष विश्वच व्यापून टाकलं. म्हणून विश्वदक्षिणा. बलिराजाच्या यज्ञात त्याला सगळं विश्व दक्षिणेत मागितलं. 3 पावलं जमीन म्हणजे पूर्ण विश्व, स्वर्ग मृत्यू पाताळ हे दक्षिणेत मागितलं. म्हणून असाही उल्लेख केला आहे, असा निर्देश भाष्यामध्ये आहे की राजा बलीच्या यज्ञामध्ये त्यांनी संपूर्ण विश्व हे दक्षिणा रूपात मिळवलं. म्हणून विश्व दक्षिणा हे त्याचं नाव या श्लोकात आहे. याप्रमाणे आज आपण श्री विष्णू सहस्रनाम या श्लोकातल्या 45व्या श्लोकाचा विचार केला. एकदा श्लोक म्हणू. ऋतुसुदर्शन कालः परमेष्ठी परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः. या 10 नावं भगवंतांची दिव्य नावं होती. आपल्या उपलब्ध वेळेत आपण यथामती यथाशक्ती प्रत्येक नावाचा श्रीमद आद्य शंकराचार्य यांच्या भाष्याच्या आधार घेऊन काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज झालेलं हे चिंतन परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो. भगवान श्री गोपालकृष्णांच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला या ठिकाणी विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.